काय झालं? नाही, काहीच नाही. मग हा स्कार्फ का गुंडाळून आलीस? थंडी आहे ना आज जरा जास्त, नेहमीपेक्षा थंडी वाजते. अगं मग स्वेटर घाल, शाल पांघर. हो, स्वेटर घालणारच आहे मी, पण डोक्याला थंडी वाजू नये असं म्हणतात ना, आणि कान पण झाकलेले बरे, म्हणून मग स्कार्फ बांधलाय. कठीण आहे. हं? हा लॅपटॉप ग अवघड आहे. त्याबद्दलची अडी मनातनं घालवली तर सगळं सोपं आहे यायची. तुला ईमेल हे का प्रकरण आहे माहितीये? इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे आपल्या पत्त्यावर जसं पत्र येतं ना, तसं अकाउंटवर मेल येतो. आईची एकदम सोपं आहे ते, तुमचं तुम्हाला सुद्धा कळेल. तुझ्या नवऱ्यासारखी उत्तरं देऊ नकोस. तुला जमत नसेल तर तसं सांग, मी प्रोफेशनल हेल्प घेईन. नाही तसं नाही. बरं आईची ऐका, आपण कॉम्प्युटर ऑन केला, इंटरनेट ओपन केलं की त्यात सर्च इंजिनवर जाऊन आपलं अकाउंट उघडायचं. ठीक आहे, मी सांगते हा कसं. इंटरनेट हे खोटं जग आहे, आणि त्यात ज्याला ईमेल आयडी, ईमेल ऍड्रेस असं म्हणतात. कमीत कमी तांत्रिक भाषा वापरून मला सांगितलंस ना, म्हणून थोडं तरी कळलं. आता मला करून दाखव. हो हो. आणि हे बघा, आपल्याला नवीन अकाउंट उघडायचंय. मग तो आपल्याला जितके प्रश्न विचारेल त्याची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम? तुमचं नाव काय? तुम्ही कुठे राहता? तुम्हाला नवीन अकाउंट उघडायचं आहे का? आणि तुम्हाला कुणाच्या नावाने अकाउंट उघडायचं आहे? आता ह्या प्रश्नांची आपण बरोबर उत्तरं दिली की आपलं अकाउंट ओपन झालं. पण याला अकाउंट का म्हणतात? कारण ते तुमच्या बँकेचं अकाउंट इतकंच महत्वाचं असतं, आणि ते सुरक्षित ठेवणंही गरजेचं असतं. म्हणजे आता यात काय ठेवायचं, काय काढायचं हे तुमचं तुम्ही ठरवू शकता. चला, आता आपण तुमचा ईमेल आयडी सेट करूया. काय ठेवूया? तुला आवडेल तो. बरं, भागीरथी गोखले गृह उद्योग. भागीरथी GGU, भागीरथी GGU असा ठेवूया. चालेल. भागीरथी GGU@gmail.com. हे बघा, झालं तुमचं अकाउंट क्रिएट. पण या अकाउंट मुळे काय होतं, म्हणजे काय करतात? आय्याजी, हल्ली सगळे व्यवहार मेलवरच होतात. म्हणजे ह्या पत्त्यावर पत्र क्षणार्धात इकडून तिकडे पोहोचतं. बापरे, काय टेक्नॉलॉजी आहे. पण मग आता हे मी वापरू शकते? हो, पण पासवर्ड सेट केल्यानंतर. पासवर्ड हा, आपल्याला आपल्याच घरात येण्यासाठी आपल्याच कुलपाची किल्ली लागते की नाही, किंवा बँक अकाउंट साठी जसा विशिष्ट नंबर असतो ना, तसा हा पासवर्ड तो सेट करायचा आणि लक्षात ठेवायचा. मग झालं. मग तूच करून दे ना तो. बरं, काय ठेवूया पासवर्ड? श्रीरंग. नाही नाही, नको, श्रीरंग नको.
म्हणजे आईची आपण असा एखादा पासवर्ड ठेवूया जो कुणालाच कळणार नाही. हा सोपा आहे, कुणालाही कळेल. 28 वर्ष त्याच्या बरोबर राहून मला तो कळला नाही. बाकीच्यांना काय कळणार आहे? ठेवते. श्रीरंग. कशी गेली कालची रात्र? गप्प बसा श्री. अरे मी एवढ्या आपुलकीने तुझी चौकशी करतोय की रात्र कशी गेली, झोप लागली की नाही, तर म्हणते गप्प बस. ठीक आहे बाबा, नाही विचारत. तू काय मगाचपासून हसतेस फक्त? तुला कळतंय का जान्हवी, आज फोनवर बोलत नाहीयेस तू, फक्त हसतेस. काही विनोद करतोय का मी? विनोद नाही, सावटपणा करतोयस. अरे पण मग मी तुझी छान चौकशी करतोय तर मग उत्तर देत नाहीयेस तू. सांग ना, कशी गेली कालची रात्र? भयानक. का? खूप मिस करत होते तुला. मी पण. खूप वेळ झोपच येत नव्हती मला, सारखी तुझी आठवण येत होती. उगाच गेलीस तू काय? अरे उगाच काय? हे बरं, घरी सगळं ठीक ना? कोणी काही बोललं नाही ना? घरी सगळं ओके, पण काल मी जेमतेम वाचले हा श्री. का? अरे मी तुला भेटून आले, हे आई आजींना कळलं नाही हे आपलं नशीब. इतकं उघड दिसलं असतं त्यांना. का? अरे काही नाही. काय? काही नाही रे. हे नाही, असं नाही. काय सांग मला. तुला भेटल्याच्या खुणा दिसताय. काय? खरं? छोट्या आईंनी पाहिलं. बरं त्यांनीच पाहिलं म्हणून ठीक, नाहीतर कुठे तोड लपवू असं झालं असतं मला. त्यात आई आजींनी आल्या आल्या भेटायला सांगितलं होतं. अरे देवा. बर मग? अरे मग काय, मी साडी बदलली आणि डोक्याला स्कार्फ बांधून आई आजींना भेटायला गेले. स्कार्फ बांधून? म्हणजे मुली बाईक चालवताना चेहरा कव्हर करतात स्कार्फनी तसं? गुंडासारखं? अरे नाही, तेवढं नाही रे. पण मानेवर दिसतंय जरासं, त्यामुळे थंडीत लहान मुलांना बांधतात ना तसा स्कार्फ बांधून गेले. काय पावट ध्यान दिसत असणारे माझं माहित नाही, पण मला काही सुचतच नव्हतं रे, त्यामुळे पटकन स्कार्फ बांधला आणि गेले. तुला काय जातंय हसायला? माझी अवस्था वाईट झाली होती. सॉरी. नाही, मी हसलो म्हणून नाही सॉरी म्हणते. माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली म्हणून सॉरी म्हणतोय. पण काय करू जान्हवी, खूप दिवसांचा विरह होता. पुरे. ओके बर, आज काय करूया? काय करूया म्हणजे? नाही म्हणजे आज काय घालणार आहेस? काय बोलतोयस? अगं म्हणजे साडी नेसणार आहेस की पंजाबी ड्रेस घालणार आहेस की आणखीन काही सरप्राईज प्लॅन करून ठेवलंयस? नाही म्हणजे तसं मला सांग, म्हणजे त्या ब्रोकरला आम्ही येतोय असं नाही सांगून ठेवणार. आज स्कार्फ बांधून येणार आहे तुझ्या समोर. परफेक्ट. हेच हवं होतं मला. म्हणलं बघू तरी माझं क्यूट ध्यान दिसतंय तरी कसं. ए जान्हवी, बहुतेक मला रिसेप्शनवरून फोन येतोय. तुझ्याशी नंतर बोलू. बाय. बाय बाय. हॅलो. बरं ठीक आहे, द्या आता नंबर पाठवून द्या. ओके या.
शरे काय गय काढू का पट्ट्या? थांबा मी काढते थांबा. एकदम नाही काढायच्या आणि ना हळूहळू डोळे उघडा मग बरं वाटेल. हळूहळू. बरं वाटतंय? बरं वाटतंय ना? बरं वाटते. रात्रभर झोपला नसाल मग डोळे चुरचुरणार नाहीत तर काय होणार? मला मेलीला ना झोपच कमी, त्यात आता श्रीची काळजी. शरी मला कधी कधी वाटतं ना की मी गेल्या कित्येक वर्षात रात्रभर अशी झोपलेच नाहीये. वहिनी आता श्री परत आला ना की चांगला कान धरते त्याचा आणि त्याला सांगते तुझ्या आईची झोप 100% तुझ्या हातात आहे, त्यामुळे आता जरा शहाण्या मुलासारखा वाग. शरे तुला तुला खरंच वाटतं अगदी मनापासून की श्री घरी परत येईल? हो वहिनी, अगदी खरं मनापासून मला असं वाटतं की तो परत येईल. पण कधी कधी भीती पण वाटते. काल जान्हवी कधी आली परत कोणास ठाऊक. हे तिचं आणि श्रीचं बोलणं झालं की नाही काही कळलं नाही. तुला भेटली का ग? काही बोलली? हो. नाही शरे म्हणजे हो भेटली पण काही बोलणं झालं की नाही ते मला माहित नाही. खरं तर तिने बायको म्हणून हक्क नको का ग गाजवायला? म्हणजे थोडासा. आणि आता वेगळा कुठल्या तरी घरात जाऊन राहण्यापेक्षा आपल्या घरी परत ये असा हक्काने सांगायला नको? इंदू बहिणी काय लपवत आहे? काय नाही ग. दाखवा. भैया वही आपल्याला यादी करायची परत कसली? पण वहिनी या महिन्याचं सामान आपलं लिहून झालंय, यादी झाली. नाही शरे, ही वेगळी यादी आहे. इंदू वहिनी तुम्ही पण आता घरातल्या घरात वेगळ्या राहणार? शरे काहीतरी बोल नकोस. मग ही माझी शिकवणीची वही आहे. हे बघ याच्यावर लिहिलंय माय इंग्लिश नोटबुक. अभ्यास करताय तुम्ही? तुम्ही इथे बसून अभ्यास करणार आहात का? करा करा, म्हणजे माझ्याही कानापर्यंत 4 चांगल्या गोष्टी जातील. कानापर्यंतच जातील आणि आदळून माझ्याकडे परत येतील, कारण कानात काही शिरणार नाही. नेहमी नेहमी काय बोलता तुम्ही मला? वहिनी बघा ना कशा करतात या. अगं ए आता भांडू नका ना. आणि आई अजून आताच आहेत, बाहेर नाही आल्या आहेत. माहितीये मला, मी आत्ताच जाऊन आले. त्या बात IT. हो इंग्लिश बोलल्या त्या आता आलं तुम्हाला? येतं मला. मी आता माझा चहा झाला की नाही की आईंकडे जाणार. मग I teach, I learn. मस्त वहिनी, मी पण अभ्यास करते रोज मन लावून. मला पण काल शिकवलंय जान्हवीने काहीतरी. हा शरी, मला वाटतं तू शिकेपर्यंत ना श्रीची मुलं कॉलेजात जातील. असं काही नाहीये, कळलं ना? माझी पण रोज शिकवणी सुरू झालीये. हो, हो कुठे असते शिकवणी? ते तुम्हाला काय करायचंय? पण असते रोज सकाळी असते, मी कशाला सांगतो. हो का? मग आज काय गुरुजींनी सांगितलं का स्वतःच्या डोक्याला ताण देऊ नका? तू असं काय नाही. मला शिकवणी नाही आहे वहिनी, शिकवणी रोज आहे. कधी? आता शिकवणी आहे माझी, शिकवणीची वेळ आहे माझी आता. माझी शिकवणीची वेळ आहे. तुम्ही येऊन बोलत बसलात म्हणून मी बडबडत राहिले. ऐका ऐका, मी शिकवणीला जाते. इथे ना वाटीत आहे ना हे आपलं रोज वॉटर आहे, त्याच्यात काचेच्या 2 घड्या आहेत. वहिनींच्या डोळ्यांवर थोड्या थोड्या वेळाने पट्ट्या ठेवायच्या आणि ते गप्प उभं राहायचं, त्यांना त्रास देऊ नका. वहिनी या घड्या घालतील. हा मी आले 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 वहिनी आले. अरे सावकाश. काय झालं काय वहिनी? पण काही नाही ग, काल रात्रभर झोप नाही आली, मग डोळे जरा चुरचुरतायत. काल जान्हवी श्रीशी बोलणार होती, बोलली की नाही कोणास ठाऊक. अहो ती लाख बोलेल, श्रीने ऐकायला हवं ना. पण आता तिने त्याला मुठीत ठेवायला नको का ग? म्हणजे थोडस आणि हक्कानी सांगायला पाहिजे की आता तू आपल्या घरी परत ये. पण वहिनी, आपण 6-6 जणी हक्क बजावू शकलो नाही. ती कालची आलेली पोर, आणि तिने कितीही ठरवलं तरी श्री हक्क बजावून देणार आहे का? पण इंदू, आपलं श्रीशी फक्त मायेचं नातं आहे ग. त्यांनी आपल्याला निवडलं नाहीये, पण जान्हवी त्याला आवडली म्हणून त्यानं निवडलंय तिला. आणि ती त्याच्याशी मनानं, बुद्धीनं आणि मैत्रीनं जोडली गेलेली आहे. मी पाहिलंय, ती समोरच्याला हळूहळू समजवत, त्याच्या कलांनी घेत घेत छान समजावून सांगते. ऐकलं तर तो तिचंच ऐकेल. वहिनी, एवढा विचार करण्यापेक्षा बोला ना तिच्याशी. अगं पण आपण असं मागे लागतोय तिच्या, असं नको वाटायला ना. आता तुम्हीच म्हणालात ना ती समजूतदार आहे म्हणून.
पण तुमची परिस्थिती समजून घेईल ती. हो ग, पण काय करावं काही समजत नाहीये. नाही, तू म्हणतेस ना तसं करते, जाऊन तिला विचारतेच बोलणं झालं का नाही झालं. सॉरी भाऊ. अरे नाही नाही नाही, म्हणून नाही घड्याळ पाहिलं मी. अरे ऑफिसला जायला बराच वेळ असतो. बोल. नाही म्हणून नाही, माझ्यामुळे तुम्हाला इथं हॉटेलमध्ये राहावं लागते म्हणून. पिंट्या, असं काहीही नाहीये. हे बघ, माझ्या वागण्याला आणि त्याच्या परिणामांना सर्वस्वी मी जबाबदार आहे. हे कुणामुळेही असं काही झालेलं नाहीये. नाही भाऊजी, हा तुमचा चांगुलपण. मला माहिती आहे या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. मामाच्या पेटीतला तो हार पाहिला आणि माझी बुद्धी भ्रष्ट झाली. पिंट्या, मला सांग, हा हार कुणाचा आहे, हा इथे कसा आला, असा कुठलाही विचार तुझ्या मनात आला नाही का रे? आला होता भाऊजी. म्हणजे ताईच्या लग्नात तो हार हरवणं, मला तो हार आमच्या घरी मामाच्या पेटीत सापडणं, त्यात काहीतरी दुवा असेल असा विचार आला होता माझ्या मनात. नंतर म्हटलं कदाचित नसेलही, कारण मोहात पडलो होतो ना मी. बिझनेस करायचा होता, बाबांसमोर स्वतःला सिद्ध करायचं होतं. ताईला असं अडचणीत टाकून त्या संसाराची अशी वाट लावून काय सिद्ध करणार होतो देव जाणे. आता जे झालं ते झालं. पण तुला मनापासून वाईट वाटतंय ना? हो, तुला तुझी चूक कबूल आहे ना? म्हणजेच याचा अर्थ असा की तुझा हेतू चांगला आहे, हो ना? आणि डोंट वरी, एव्हरीथिंग इज गोना बी फाईन. आणि दुसरी गोष्ट, तू काही तुझ्या जान्हवी ताईच्या संसाराची वाट वगैरे लावलेली नाहीयेस. अरे घराच्या आकारावर का संसाराचं सुख अवलंबून असतं? आम्ही दोघं एकत्र असू ना तर अगदी छोट्याशा झोपडीत सुद्धा उत्तम संसार उभा करू. पण भाऊजी, मला अपराध्यासारखं वाटतंय त्याचं काय? आणि जोवर तुम्ही घरी जाणार नाही ना तोवर मला ते तसंच वाटत राहणार. भाऊजी प्लीज, मला काहीतरी करायचंय. म्हणजे हे सगळं सुरळीत होण्यासाठी मला काहीतरी करायचंय. मी काय करू तुम्ही सांगा ना प्लीज. पिंट्या, आपण कितीही काहीही केलं ना तरी सगळंच आपल्या हातात असतं असं नाही. हे बघ, थोडासा वेळ लागेल पण सगळं काही सुरळीत होईल. हा, आणि मुळात काही फार मोठं गंभीर घडलंय असं नाही अरे. फक्त काही गैरसमज झालेत आणि मलाही त्याचा त्रास होतोय ना. पण आता हे गैरसमज दूर होण्यासाठी वाट बघण्या वाचून आपल्याकडे आत्ता तरी दुसरा पर्याय नाहीये. मी तुमच्या आजींशी बोलू एकदा? काय बोलणार तू माझ्या आजीशी? आणि जरी तू माझ्या आजीशी बोललास ना तरी तुझं म्हणणं ती सगळं ऐकून घेईलच. कारण तिचा राग तुझ्यावर नाहीये, तिचा राग तिच्या नातवावर आहे. तिच्या जवळचा असूनही तिचा विश्वासघात केलाय मी. तेव्हा हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाक. हा, आता फक्त तुझं अपराधी वाटणं कसं कमी करावं हे मला कळत नाही. भाऊजी, मला तुमची थोडी मदत करू द्या ना. माझी मदत? हो. म्हणजे भाऊजी, तुम्ही घर बघताय ना राहण्यासाठी? हो, प्रयत्न झाले. मग जोवर तुमच्या बरोबर तिथं कोणीच नसेल तोवर मी राहू तुमच्यासोबत तिथे प्लीज. अरे पिंट्या, पण नाही नाही भाऊजी, तसं नाही. मी नुसताच नाही राहणार. मला चहा करता येतो, मला जेवण बनवता येतं, म्हणजे कुकर लावता येतो, थोडं इलेक्ट्रिशियनचं कामही जमतं. आणि हवं तर सगळी साफसफाई तिथली मी करेन. प्लीज भाऊजी, नाही नका म्हणू प्लीज. ह्या पलीकडे मी जास्त काही आता करूही नाही शकत. प्लीज 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 भाऊजी. अरे पिंट्या, आता काय बोलू मी याच्या पुढे? तुम्ही फक्त हो म्हणा. अरे तुम्हाला नाराज होण्याची एकही संधी मी नाही देणार. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. अरे पण तुझे आई बाबा काय म्हणतील? त्यांचा काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि तसंही मी तुमच्या बरोबर असणार आहे म्हटल्यानंतर त्यांना तशी काळजी नसणारच आहे माझी. ठीक आहे, बघू आपण. भाऊजी, मग मी घर बघायला येऊ तुमच्यासोबत? घर बघायला? हो. ओके, सांगेन मी तुला. आई, जमतंय का ग? लीला, वाव, काय मस्त ना. कालच शिकवलं ना जान्हवीनी, लगेच जमलं पण तुला. पण काय उपयोग त्याचा? का? आता पाठवायचा कोणाला?
ज्याच्यासाठी लिहिलाय त्याला पाठव. असं कुणासाठी असा लिहिला नाहीये ग. मग असंच लिहिलास? हो म्हणजे टेस्ट मेल लिहिलाय, पण आता कुणाला पाठवू ते कळत नाहीये. टेस्ट मेल लिहिलास ना? मग एवढा मोठा? आता असू दे, पण पाठवू कुणाला? कुणाला पाठवशील? माझ्या डायरीत बहुतेक काही ईमेल आयडीज असतील, मी बघू का? खरं तर तुम्हा मुलींना हे सगळं यायला हवं, नाहीतर जगाच्या किती मागे राहता माहितीये तुम्हाला. जाऊ दे आता, चिडू नकोस. मला पाठवतेस का मेल? तुझ्याकडे ईमेल आयडी आहे? नाही, पण काढूया ना आपण पटकन. नको, मला सगळं समजवायला जमणार नाही तुला. आयडिया. श्रीचा ईमेल आयडी आहे माझ्याकडे. नको. पाठव ना, म्हणजे त्याला कळेल ना तुला मेल करता येत ते. काही गरज नाहीये त्याची. त्यापेक्षा असं कर, माझी डायरी आण, त्याच्यामध्ये काही असतील ईमेल आयडीज. कुणाचे? अगं आपले CA, वकील, फॅमिली डॉक्टर. श्रीनच लिहून ठेवले होते गरज पडली तर म्हणून. अगं पण असं कसं तू त्यांना मेल करणार? त्यांना अचानक मेल आला की प्रश्न पडेल ना, मॅडम कडनं कसा मेल आला म्हणून. हो तेही खरंच. पण तू श्रीला का नाही पाठवतेस? अगं आपल्या आई आजीला टेस्ट मेल पाठवण्यासाठी बाकी कुणी नाही मिळालं, माझीच गरज भासली असं त्याला वाटायला नको म्हणून. आई, आता जास्त महत्वाचं आहे मेल करणं, कुणाला करणं हे महत्वाचं नाहीये. आणि मला नाही वाटत श्री असा विचार करेल. काही सांगता येत नाही त्याचं. आजकाल ऑफिसमध्ये दररोज नव्यानं अनोळखी होत चाललाय तो.